ख्रिस्ती झाल्यापासून टिळक उन्हाळ्यात महाबळेश्वरला जाऊन तेथे युरोपियन व अमेरिकन मिशनरींना मराठी शिकवित असत. ह्या शिकवण्याचे त्यांना बरेच उत्पन्न होत असे. यावर्षी त्यांच्याबरोबर मी व दत्तू होतो. टिळकांनी वाईस आपल्या आईला म्हणजे आशम्माबाईंना आम्ही येतो म्हणून लिहिले व त्यांनाही आमच्याबरोबर महाबळेश्वरला येण्याचे आमंत्रण दिले. टिळकांचे नोकर चाकर घरवाला वगैरे कधी बदलत नसत. ते महाबळेश्वरला येऊ लागल्यापासून सैदू मिस्त्रीचे घर घेत. याही वेळेस त्याला त्यांनी आधी पत्र लिहून ठेवले होते. सैदूबाईंनी सर्व तयारी अगदी जय्यत करून ठेवली होती. बिछाना, दूध, तूप, दही, लोणी, भाजीपाला, सरपण इतकंच नाही तर ह्या दाढी दीक्षितांनी पाणी सुद्धा भरून ठेवले होते. स्वयंपाकच काय तो करायचा राहिला होता. घरवाल्याने घर उघडून दिले. सामान सुमान गाड्यातून काढले. विहीर घरापासून बाहेर 4 हातावर सडकेच्या बाजूलाच होती. पाण्याची सोय पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले. मी पाणी शेंदले. गार पाणी, थंड हवा व गोड अन्न, मनही शांत. तेव्हा आम्ही मोठ्या आनंदाने जेवायला बसलो. टिळक व आशम्माबाई एका पंक्तीला बसली. त्यांना मी वाढून दिले व मग मी आणि दत्तू त्यांच्यासमोरच दुसऱ्या पंक्तीला बसलो. जेवताना मी विहिरीबद्दल माझा आनंद व्यक्त केला. हा विषय निघेपर्यंत आमचे जेवण मोठ्या सुखासमाधानाने चालले होते. पण पाण्याचा विषय निघताच डोळ्यात पाणी व अन्नात विष अशी स्थिती झाली. टिळक म्हणाले, तू स्वतः पाणी शेंदून आणायची नाही, ते मला शोभत नाही. मी ब्राह्मण ठेवतो. माझ्या पोटात धस्स झाले. नगरचा अनुभव अगदी ताजा होता. सभोवताली सारी वस्ती मुसलमानांची होती. आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे सोयरे मुसलमान, अशी आमची स्थिती होती. उद्या ब्राह्मण कोठला मिळायला आणि टिळकांना तेथे ब्राह्मण शोधित बसायला वेळ तरी कोठे होता. तरी मला अजून आधार वाटत होता. माझ्याजवळ अजून 2 घागरी भरलेल्या होत्या. रात्रीची जेवणे झाली. 1.5 घागर पाणी उरले. रात्री माझी झोप पाणी शोधण्यास गेली. ती पहाटे 4ला घरी आली. जागी झाल्यावर पुढे पाण्याची घागर दिसू लागली. सारा दिवस मोठ्या कृपणासारखे वागूनही संध्याकाळला दत्तूला व मला पुरेल इतकेच पाणी राहिले. डोळ्याचे पाणी पुष्कळ वाहत होते, पण त्याचा काय उपयोग. टिळक म्हणत, आता तू हे पाणी पी, मी उद्यापासून दुसरी व्यवस्था करतो. मी म्हणे, एकदा प्याले म्हणजे प्याले, मग काय राहिले. नेहमीप्रमाणे जेवणास बसले. कंठ दाटून येतच होता. कसे तरी अर्धे जेवण उरकले. घास घशात अडकला. टिळक म्हणाले, शरीर रक्षी तो धर्म. शिवाय पाणी 4 हात वाहिले की त्याचा विटा जातो असे हिंदू धर्म सांगतो. तू हे पाणी पी. मी मुसलमानाच्या हातचे पाणी तोंडाजवळ नेले. हो ना करता करता डोळे घट्ट मिटून एक घोट घेतला. तो आता फार वेळ घुटमळलाच नाही. ताबडतोब पोटात होते नव्हते ते घेऊन जोराने बाहेर आला. त्यामुळे जेवणे तिथेच आटोपली. मला सडकून ताप भरला. मी अंथरुणावर पडल्या पडल्या उशीला न्हाऊ घालीत होते. टिळकांना आता फार चोरट्यासारखे झाले होते. मी मनातल्या मनात टाहो फोडून देवाला म्हणत होते, देवा, आज मी काय केले. आता माझे पूर्वज मला स्वर्गात काय म्हणत असतील. ह्या पापाचे मला कुठले प्रायश्चित्त भोगावे लागणार आहे. अशा 1 ना 2 हजारो विचारांनी माझे मन व्यग्र होऊन गेले होते. टिळकांच्या प्रार्थनेला उत्तर आले त्यावेळी माझे डोळे मिटलेले होते. परंतु एकदम प्रकाश पडल्यासारखा मला झाला. माझी मळमळ नाहीशी झाली व पूर्वी कधी डोक्यात आले नव्हते असे विचार आता माझ्या डोक्यात थैमान घालू लागले. साऱ्या मनाला जखडून टाकणाऱ्या जातीभेदाच्या साखळ्या खळखळत तुटून पडल्या. एका चुटकीसरशी हे झाले. त्यावेळेस माझ्या मनात आलेले विचार फार स्पष्ट होते. देवाने जाती केल्या का माणसाने. देवाने केल्या असत्या तर माणसात काहीतरी फरक ठेवला असता ना. जन्म, मरण, हाड, मांस, बुद्धी, बरे वाईट जाणण्याचे सामर्थ्य, सुखदुःख ही सर्वच मानव जातीला सारखीच आहेत ना. आणि मनुष्य प्राण्यात जर देवाने जाती केल्या तर त्याच देवाने प्राणीसृष्टीत का निरनिराळ्या जाती केल्या नाहीत. ब्राह्मण बैल, क्षुद्र बैल, वैश्य कावळा, अतिशूद्र कावळा असले भेद पशुपक्ष्यात कोठे आहेत. ब्राह्मण व शूद्र ह्यात कोठे फरक आहे. आजपासून मी कोणाला हलकं मानणार नाही. ह्यापुढे मला सर्व सारखे आहेत. आजपासून माझ्यातला जातीभेद समूळ गेला. ह्यापुढे मी सर्वांच्या हातचे खाईन, सर्वांच्या हातचे पिईन.
मी माझे विचार टिळकांना सांगितले. टिळकांची जेव्हा खात्री पटली की मी खरोखरच मनापासून सांगत आहे, तेव्हा त्यांना फार आनंद झाला. आशम्माबाईंनी स्वयंपाक केला व आम्ही सर्व मोठ्या आनंदाने जेवलो. परजातीच्या हातचे अन्न खाण्याचा माझा तो पहिलाच प्रसंग होता. पण पाणी प्याले तेव्हा माझी जी स्थिती झाली ती अन्नसेवनाने झाली नाही. आशम्माबाई मूळच्या मुसलमान होत्या. टिळकांचा संसार पुन्हा नव्याने सुरू झाला. आता खाण्यापिण्याचा प्रश्नच राहिला नव्हता. मी जरी ख्रिस्ती झाले नव्हते किंवा ख्रिस्ती होण्याचा माझा बेतही नव्हता, तरी माझ्यातला जातीभेद सर्व लयाला गेला. त्यामुळे आमचे जे 2 निरनिराळे संसार इतके दिवस होते, ते जाऊन दोघांचा एकच संसार झाला. माझ्या मूर्तीपूजेला टिळक अडथळा करीत नसत व त्यांच्या प्रार्थनेच्या वेळी मी तेथे जाऊन नियमाने बसत असे. टिळकांची हौस कधी लाजली नाही, कधी एका बाजूला बसली नाही. पैसे असले की लगेच चौकडे ती बागडायला लागे. त्यांनी लग्नाच्या वेळी फिकिरीची माळ माझ्या गळ्यात घातली होती व मी बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती. महाबळेश्वरात मिळालेला पैसा महाबळेश्वरातच खल्लास करण्याची टिळकांच्या वृत्तीत पूर्वचिन्ह दिसू लागले. बायको मुलगा आलेली, पैसाही हातात मुबलक खेळतो आहे, तेव्हा टिळकांनी खरेदी करण्यास सुरुवात केली. आधी संसारोपयोगी सामान आले. कब्बशा, चमचे, काटे, सुऱ्या, शुगर पॉट, मिल्क पॉट, बटर पॉट, किटल्या, सूप प्लेटी, डिनर प्लेटी, फ्लॉवर पॉट, सर्व थाट नव्या तऱ्हेचा. तसेच पुष्कळसे बेताचे सामान त्यांनी घेतले. कोणाचा सामानाचा काय उपयोग करावयाचा हेही मला ठाऊक नव्हते व त्यांनीही ह्या गोष्टीचा विचार केला नाही. नवीन संसार मांडला. तो मांडल्यानंतर त्यांची दृष्टी कपड्याकडे वळली. स्वतःला नवीन 4 सूट केले, मलाही 2 गाऊन केले. मी म्हणे, अहो हे काय करता, 2 लुगडी का नाही आणली यापेक्षा? ते म्हणाले, तुला सायकॉलॉजी कळत नाही. मनुष्याने काही हौसेने केले की त्यावेळेस त्याचा हिरमोड करू नये. प्रत्येकाला बुटाचे 3 जोड करवले. माझ्या एकटीच्या बुटाचे बिल 24 रुपये झाले. मी कधी साधा जोडाही जन्मात पायात घातलेला नव्हता. निघेपर्यंत मिळालेला सर्व पैसा खर्च झाला होता. आणलेल्या सर्व सामानाचं निघताना सदू मेस्त्रीला दान करण्यात आले. त्याचे घर पुढच्या वर्षासाठी आयते फर्निश्ड झाले. अर्थात फर्निश म्हणून पुढच्या खेपेपासून आम्हाला त्या घराचे भाडेही अधिक द्यावे लागले. असे महाबळेश्वराचे दिवस फार सुखाचे व गमतीचे गेले. आम्ही महाबळेश्वर सोडले तेव्हा सर्व सामान अगदी सुटसुटीत व बेताबाताचे होते. 2 ट्रंका, 2 बॅगी, 1 बिछाना. जाताना नुसत्या सामानातलाच एक वेगळी बैलगाडी लागली होती. पण येताना एका टांग्यात आम्ही सर्व आमचे बरोबर आमचे सामानही अगदी व्यवस्थित मावले. महाबळेश्वरची हवा मानवली असली तर फक्त शरीराला व मनालाच, सामानाला नाही, इतके ते रोडावले होते. आम्ही बोलत विचार करत बेट ठरवीत वाठारजवळ आलो. वाठार 3-4 मैल दूर राहिले तेथे एक पूल आहे. खाली पाणी असून तेथे बैलगाड्या टांगे सुटतात. जवळच पिपुर्डे म्हणून खेडे आहे. आम्ही तेथे उतरून फराळाचे सोडले. पोटभर फराळ केल्यावर टिळक दत्तूला घेऊन इकडे तिकडे फिरू लागले. माझ्या पुढे अण्णाच्या 2-3 टोपल्या पाहून हळूहळू भिकारी जमू लागले. मीही धोरणी नगद माल बाजूला काढून ठेवून बाकीच्या अण्णाचा मी दानधर्म सुरू केला. त्या भिकाऱ्यात काही मुली होत्या. एकीला मी विचारले, का ग, तू भीक का मागतेस? ती म्हणाली, बाई मला कोणी नाही. चल येतेस का माझ्याबरोबर? आमंत्रण मिळताच ती तयार झाली. जेवढी भीक जमली होती तेवढी सोबतिणीला देऊन टाकून व तिच्या कानात काही सांगून ती मजजवळ येऊन बसली. तू रडणार नाहीस ना? नाही. तर मग अंग धू, तुझे धोतर दे टाकून हे लुगडे नेस, ही चोळी घे. तिने माझ्या सांगण्याप्रमाणे केल्यावर तिच्यात कितीतरी फरक दिसू लागला. मुलगी काळी सावळी पण नाकी डोळी नीटच असल्याने ही 5 मिनिटांपूर्वी येथेच भीक मागत असेल असे कोणी म्हटले नसते. तिचे वय 12-13 वर्षाचे असेल. तुझे नाव काय ग? माझे नाव नकोशी. तू मला हवीशी आहेस, तुला मी हौशी म्हणत जाईन. हा नामकरण विधी होईपर्यंत टिळक दत्तूला घेऊन परत आले. आम्ही दोघी मायलेकी बोलत बसलो होतो. त्या बापलेकांना वाटले की कोणी वाटसरू असेल, पण माझेच लुगडे तिच्या अंगावर पाहून व बोलण्याच्या धोरणावरून टिळकांनी विचारले, ही कोण? मी त्यांना ही मुलगी आहे म्हणून सांगितले. ते समजले, पण ही मुलगी कोणाची? आपली.
आपली आपली म्हणजे हा काय गोंधळ आहे? हिला कोणी नाही, दुष्काळाने हिची फार वाईट स्थिती झाली आहे, अशीच भीक मागून ही कोणाच्या तरी वळचणीला पडते. तिची इच्छा आपल्याबरोबर येण्याची आहे, मी तिला घेतली. बरं, काही हरकत नाही. अशा कामाला टिळक कधीच नाही म्हणाले नसते अशी माझी खात्री होती. इतर वेळेस नसले तरी असल्या परोपकाराच्या कामात आमचे दोघांचे नेहमी एकमत होत असे. दुसऱ्या दिवशी मी, दत्तू व हौशी यांचा बाप्तिस्मा राहुरीच्या देवळात झाला. त्याच वर्षीची आणखी एक संस्मरणीय गोष्ट म्हणजे माझे भाषण अहमदनगरास दर दिवाळीस ऐक्य सभा म्हणून एक मोठा सभा भरत असे. त्या सभेला नगर, सातारा, सोलापूर वगैरे जिल्ह्यातून ख्रिस्ती लोक जमत व तिला एक प्रकारचे यात्रेचे स्वरूप येत असे. खुद्द नगरचे 1,500 स्त्री पुरुष व बाहेरचे 400-500 असा 2,000 सहज जमत असे. नगरचे जुने देऊळ अगदी भरून जायचे. टिळकांची बायको बोलणार म्हणून ज्याला त्याला कुतूहल वाटत होते. टिळकांना फार हौस की आपल्या बायकोने कोणीतरी मोठे व्हावे, लेखिका, कवयित्री तिने बनावे व ह्या दिशेने ते नेहमी प्रयत्न करीत असत. आधी त्यांना त्यापैकी पहिल्या 2 बाबतीत अगदीच निराश व्हावे लागले, पण मग त्यांना माझ्याबद्दल आशा वाटू लागली. असो, वक्ती बनण्याचा माझ्यावर हा पहिलाच प्रसंग. ज्या बाईने दिवा लावला नाही ती आवा पाहण्यास जाणार, याहून भाषण करणे तर बाजूलाच राहिले, पण मी ते ऐकलेही नव्हते. एक राजनांद गावाला वक्तृत्व समारंभ झालेला मला माहीत, पण त्यात मजकडे काम होते स्वयंपाकिणीचे व वाढपिणीचे. मला टिळकांनी भाषण लिहून दिले होते व ते पाठही करून घेतले होते. रानात दोघांनीच जाऊन मी त्यांच्यापुढे ते मोठ्या स्वरात पाठ म्हणून दाखवले होते. अशा रीतीने तयारी तर अगदी अवाढव्य झाली होती. प्रत्येक वक्त्याला 10 मिनिटे देण्यात आली होती. माझ्या आधी 2-4 भाषणे झाली होती व माझे नाव निघताच मीही पुढे मोठ्या ऐटीने जाऊन उभी राहिले. पुढे लोकांचा अफाट समुदाय पसरला होता. अगदी पुढे पहिल्याच बाकावर डॉक्टर ह्यूम बसले होते. माझा पोशाख होता तोच होता, म्हणजे नथ, बुगड्या, कुंकू, कासोड्या, लुगडे असा थाट होता. टिळक प्रार्थना करीत होते की देवा हिच्या तोंडून 4 शब्द तरी निघू देत. कोणी पाण्याचा पेला आणून ठेवला, कोणी लवंगा आणून ठेवल्या, पण मला मुळी कोरडच पडली नव्हती, तर मी ह्यांचा उपयोग तर कसा काय करणार? कोणी मनात म्हणत तिच्या हातात कागद आहे ते तिला वाचण्याची बुद्धी हो. दुसऱ्या हातात रुमाल होता, पण तोही तोंडाकडे जाईना. रुमालाची सवय नाही व कागद वाचण्याची आठवण नाही. माझ्या मागून आणखी बरीच भाषणे व्हायची होती. तेव्हा डॉक्टर ह्यूम माझे आभार मानण्यासाठी उठले. इतक्यात मला वाचा फुटली व मी इतकी धडधड व अस्खलित बोलू लागले की माझे भाषण ऐकून सर्व लोक चकित झाले. भाषण संपले, पण माझे मन म्हणे काहीतरी चुकून राहिले. कागदावर डाग पडला होता, तेथले भाषण राहिल्यासारखे वाटले. शेवटी पाठ केल्याच्या बाहेरचे मी बोलले. मोठे प्रसंगावधान राखले. मी म्हणाले, मला जे सांगायचे ते मी सांगून टाकले. आता ह्यातील जे काही सांगायचे राहिले असेल ते आपले प्रिय मिस्टर टिळक सांगतील. मी जागेवर येऊन बसले. माझ्या जागी पुलपीटवर टिळक दिसू लागले. ते म्हणाले, मला सांगायचे हिने काहीच ठेवले नाही. घरी आल्यावर मी त्यांच्यावर फार रागावले. मी त्यांना सांगितले, इतप्पर मी कोठे बोलावे असे तुम्हाला वाटत असेल तर मी पाठ करून बोलणार नाही. मला माझ्या मनाला वाटेल तसे बोलेन. मला सभाधीड जर कोणी केले असेल तर ते ख्रिस्ती श्रोत्यांनी. त्या दिवशी माझ्या पहिल्या भाषणात 9 मिनिटे हा एवढा मोठा समाज तो इतक्या शांतपणे बसला, त्यानेच माझी भीड चेपली. ह्या समाजातील श्रोत्यांची सभेतील वागण्याची शिस्त कमालीची, सहानुभूतीची व शांततेची असते. ख्रिस्ती झाल्यानंतर किंबहुना ख्रिस्ती होण्याचे वेध लागताच महाराची मुलगी मी माझ्या घरात अगदी स्वतःची मुलगी म्हणून घेतली. ह्यानंतर नगरास आल्यानंतर टिळकांनी भिक्या नावाचा एक महाराचा मुलगा घेतला. नंतर एक मांगाची मुलगी घेतली. मला तिची दया आली म्हणून तिचे नाव दया ठेवले. आईच्या मागे माझी बहीण मला माझ्या आईच्याच जागी होती, पण ती स्वभावाने जितकी प्रेमळ तितकीच अभिमानी होती. गावातल्या गावात ती असून तिची माझी गाठ नव्हती. दत्तूच्या मुंजीत तिला पाहिली तेवढीच. तिला खोगीरद्या निजायला, हे जे नगरास आल्यावर तिच्या तोंडचे शब्द ऐकले होते तेवढेच. आम्ही आल्यावर ती आजारी पडली वर आमच्या
बाप्तिस्म्याचे वृत्त ऐकून अंथरुणालाच खिळली. तिच्या मानी स्वभावाची व प्रेमळ स्वभावाची सांगड घालणे मोठे कठीण होते. ह्या दोन वृत्तीचे तिच्यात अंतस्थ तुमुल युद्ध चालून तिलाही दुखणे आले होते. नानासाहेबांचेही मजवर मुलीप्रमाणे प्रेम होते, परंतु बायकोमुळे त्यांनीही आमचे नाव सोडून दिले होते. या सुमारास मला गोवर आला. हे कळताच नानासाहेबांना राहावे ना, ते कोणाला न सांगताच घरून चोरून मला भेटायला आले. एकमेकांना पाहताच आम्हा दोघांनाही सुखदुःखाचे खूप हुंदके आले. ते बराच वेळ बसले. मी त्यांना म्हटले, माझी व माझ्या बहिणीची भेट करवा. मावशी, ते शक्य नाही. तुझ्याविषयीच्या दुःखात घारूमाईच्या चिंतेची सुपारी पटली आहे. माझ्या आठवणीत त्यावेळपर्यंत माझ्या बहिणीच्या आयुष्यात तिला चिंता काळज्या कधी कराव्या लागल्या नव्हत्या. पण आता एक से दो भले असे झाले. पाठची बहीण व पोटची मुलगी, पण ह्याच दोन सुऱ्या तिच्या गळ्यावर ठेवण्यात आल्या होत्या. जावयाने घरात एक बाई आणली. पैसा कलालाच्या दुकानी जाऊ लागला. नोकरी गेली. घारूला अत्यंत जाच होऊ लागला आणि त्यांच्या उदरभरणासाठी नानासाहेबांना दरमहा बरीचशी ठराविक रक्कम पाठवणे भाग पडू लागले. इतके करून पुन्हा मुलीला सुख नाही ते नाहीच. ह्या साऱ्या संकटाच्या भोवऱ्यात सापडून माझी बहीण अगदी भांबावून गेली. मी ख्रिस्ती होण्यापूर्वी ती घरातल्या घरात फिरत तरी होती, पण माझ्या बाप्तिस्म्याचे वृत्त कानी पडताच तिने अंथरूण धरले. नानासाहेब घरी गेले. गोवरातून उठल्यावर एक दिवस मला नेण्यासाठी त्यांच्याकडून टांगा आला. मी गेले. घारूमाई माझी वाटच पाहत होती. आमच्या भेटीत उन्हा पावसास पूर्ण भरती आली. आमचे प्रेमच तसे होते. मी मावशी, ती भाची, पण ह्याच नात्यात मैत्रीची भर पडली होती. व तिच्या दुःखाने तर तिला आता कोणीतरी अगदी जवळचे पाहिजे होते. माझ्या वाचून पोटातले बोलण्यास तिला दुसरे कोणी नव्हते. तेव्हा हसण्या वाचून व रडण्या वाचून त्या दिवशी आम्हाला दुसरे काहीच करता येईना. अशा स्थितीत पुष्कळ वेळ गेल्यावर ती आतल्या खोलीत आपल्या आईकडे गेली व मी आल्याचे तिने सांगितले. मी आल्याचे कळताच भिकुताईने भिंतीकडे तोंड फिरवले. घारूमाईने तिची फार मनधरणी केली, पण ती काही बोलेना. ती निजली होती त्या माडीवर दुसऱ्या दालनात घारूने मला नेले. मी तेथून डोकावून पाहिले. मी काय पाहत होते? नानासाहेबांनी सांगितले ते खरेच होते. तिचे उद्याचे मरण तू आजला ओढवून घेशील. त्यांचे हे शब्द मला सारखे भेडसावू लागले. मी पाऊल न वाजवता तिच्याजवळ गेले व हळूच तिच्याकडे डोकावून पाहू लागले. घारू तिला म्हणाली, मावशी आली आहे, पण तिने तोंड वळवले नाही. नुसते जाताना एवढे म्हणाली, त्या महाराणीच्या पदरात टाका काहीतरी. ते दिवाळीचे दिवस होते आणि आईने सांगण्याच्या आधीच पाठीभर फटाके व बरेचसे फराळाचे माझ्याबरोबर देण्यासाठी घारूने काढून ठेवले होते. तिने परात भरून हे सारे माझ्या ओटीत टाकले. मायेला लाज नसते. आता दर सणावाराला वाढून येऊ लागले व मी जवळजवळ दररोज भिकुताईकडे जाऊ लागले. दत्तूही माझ्याबरोबर येत असे. हौशीही कधी कधी येई. एक दिवस दत्तू एकटाच तिच्या खोलीत होता. तिने आपले आमच्यावरील प्रेम उडाले असल्याचे दाखवण्याचे आटोकाट प्रयत्न केले, तरी शेवटी खरे त्यावेळी बाहेर आले. याला एकट्याला पाहून ती म्हणाली, ये बाळ माझ्याजवळ. तो जवळ गेला. आणखी जवळ ये. तिने आपले पांघरूण वर केले व म्हटले, ये, माझ्या पोटाशी चिकटून नीज. पण मावशी, तुला माझा विटाळ होईल. होऊ दे झाला तर, असे म्हणून तिने त्याला आपल्या पोटाशी घट्ट धरले. मी मधल्या दारातून हे पाहत होते. आम्ही दोघीही ढसाढसा रडलो, पण तिने मला पाहिले नाही. दत्तू, तू आणि हौशी मला रोज भेटायला येत जा. तुझी आई नाही आली तरी चालेल. येऊ बरं मावशी. त्यानंतर ही दोघे रोज तिला भेटायला जाऊ लागली. पुढे पुढे मीही तिला डोळ्यापुढे खपू लागले. आणखी काही दिवसांनी जर मी आले नाही तर तिचा जीव कासावीस होई. पडल्या पडल्या मनी केव्हा येईल म्हणून खिडकीतून ती सारखी बाहेर पाहत राही. मी आता कधी कधी रात्रंदिवस तिच्याकडे राहू लागले. टिळकही रोज येऊन तिला भेटत. ज्या बहिणीला खोगीर देण्यास तिने सांगितले होते, त्याच बहिणीला आता कोणी नुसते जाजम निजायला दिले तर ते तिला खपेनासे झाले. ती म्हणे, का ती वाटेवरची चोर आहे? तिला चांगला बिछाणा द्या निजायला. माझ्याविषयी कोणी काही बोलले तर तिला फार वाईट वाटे. ती त्याची चांगली खरमरीत हजेरी घेई. एक बाई एक दिवस म्हणाली, का इतके करून शेवटी बहीण गेली ना निघून? तिने चटकन तिला गप्प केले. निघून गेली?
म्हणजे कोणाचा हात धरून गेली का काय माझी बहीण? पुढे पुढे तर तिच्या मनात माझ्याबद्दल काहीही किलमिश राहिले नाही. ती म्हणे, फार उत्तम झाले तू गेलीस. आता माझी एक मोठी काळजी दूर झाली. टिळक आता पहिल्यासारखे अस्थिर राहिले नव्हते. तेव्हा तिला आमच्या नव्या संसाराकडे पाहून आनंद होई. माझ्याबद्दल मनात आता काही राहिले नाही. तरी एक गोष्ट मात्र परत मिळाली नाही, ती म्हणजे तिची सुदृढ प्रकृती. ती अधिकाधिक क्षीण होत चालली. शेवटी तिला आपल्या जन्मभूमीला तरी बरे वाटेल म्हणून तिला नाशकास नेण्याचे ठरले. मी स्टेशनवर तिला पोचवायला गेले होते. तेव्हाही तिने हेच उद्गार काढले की म्हणे, फार चांगले केलेस तू, आपल्या नवऱ्याकडे गेलीस. भिकूताई गेल्यावर टिळकांकडून मी पत्रावर पत्रे टाकू लागले, पण पेन्शनचे काही उत्तर येईना. जो भेटे त्याला मी वेड्यासारखी माझ्या बहिणी संबंधी विचारी. एक दिवस एक गृहस्थ सहज म्हणून आमच्याकडे आले असता अशीच मी विचारपूस केली. तो म्हणाला, तुम्हाला माहीत नाही का? नाही, काय आहे? मला तिची फार काळजी लागून राहिली आहे. अहो, त्यांना तर 10-12 दिवस झाले आता. माझे हातपाय गळाले. मजवर वज्राघात झाला. माझ्याचमुळे तिला कष्ट, आजार व शेवटी मृत्यू आला. तेव्हा मला ती बातमी ऐकून काय वाटले असेल याची शब्दापेक्षा कल्पनेनेच चांगली जाणीव होईल. टिळकांनी तार केली. तिचे उत्तर पत्राने आले की माझी रजा संपली. मी 2-3 दिवसात येतो. नाशकास कर्मठपणा अधिक म्हणून मुद्दाम मला आधी त्यांनी कळवले नव्हते. आपण कळवले आणि ही उठून नाशकास आली म्हणजे त्या दुःखाच्या प्रसंगात हिच्या शिवाशिवीचा आणखी गोंधळ असे त्यांना वाटले. पेंडसे आले. त्यांना मी भेटायला गेले. एकमेकांना पाहून आम्हाला जे काय वाटले ते वर्णन करून सांगताच येणे शक्य नाही. पेंडशांना जेवायला दुसरीकडे जायचे होते, पण ते मला जेवल्या वाचून घरी जाऊ देईनात. मावशी, तुझा मेहुणा वारला व बहीण जिवंत आहे असे समज, मी तुला मुळीच अंतर देणार नाही, असे म्हणून ते माझे जेवण होईपर्यंत मजजवळ बसून राहिले.